हे फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर मी आज तुम्हाला सांगणार आहे होलिका दहन का केले जाते आणि आम्ही कशी सेलिब्रेट केली। तर काही ठिकाणी होली दहनला म्हणतात हुताशनी पौर्णिमा किंवा शिमगा। आमच्या इथे होळीला शिमगा म्हणतात। तुमच्या इथे होळीला काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा। आणि कशी सेलिब्रेट केली जाते तर आधी गावाकडे लोक शेणाच्या चाकोल्या करायचे आणि ते सगळे लहान मुलं गोळा करून तर त्याची एका नारळाच्या दोरीमध्ये माळ करून त्या अर्पण केल्या जायच्या। आई बहीण लहान मुले सगळेजण एकत्र येऊन त्या होळीची पूजा करायचे आणि आपण जो पुरणपोळीचा नैवेद्य बनवला असेल तो दाखवून ज्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या सर्व सोडून नव्याचे स्वागत केले जायचे। तर आता आपण बघूया आम्ही होळी कशी सेलिब्रेट केली ते। होळी करण्यासाठी पूजेचं ताट बनवून घेतलं होतं, हळदी कुंकू, पुरणपोळीचा प्रसाद आणि नारळ। चला तर मग आपण आता होळीची पूजा करूया आणि जे जे वाईट आहे ते सोडून देऊया आणि नव्याची सुरुवात करूया। नारळ फोडल्याने म्हणतात घरामध्ये समृद्धी येते आणि शक्यतो आपल्या भारतामध्ये कुठल्याही नवीन एखादा कार्यक्रम असो किंवा काही नवीन असो तर त्याची सुरुवात आपण नारळ अर्पण करूनच करतो। हे आहेत आमच्या आई म्हणजे माझ्या सासूबाई आणि आम्ही दोघी मिळून आता होळीची पूजा करत आहोत। भारतातील प्रत्येक सण कसा सुख आणि समृद्धी घेऊन येतं आणि परिवारामध्ये आनंद सुद्धा घेऊन येतो। तर ह्या आहेत माझ्या छोट्या सासूबाई। तर आम्ही आता होली दहन केलेलं आहे। हे सर्वजण आहेत आपल्या सुख दुःखातील साथीदार म्हणजेच आमचे शेजारी आणि मित्र परिवार सर्वजण। चला तर मग सेलिब्रेट करूया।